या सर्व कलाकारांचा आणि कार्यक्रमाचा जो आलेख आहे तो आपल्याला सुधीरजी मधून सांगणारच आहे. तर यापुढची सगळी सूत्र मी त्यांना सोपवते आणि विनंती करते की आजच्या ह्या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात करावी. 51व्या जयंतीचा कार्यक्रम साजरा होणं हेच मराठी अभिजात भाषा ठरण्यासाठीचं योग्य एखादा कवी इतकी वर्ष लोकांच्या मनात स्थान मिळवू शकतो, इतकी ताकद या भाषेमध्ये आहे आणि या साहित्यात आहे, त्याचा हा पुरावा आहे. म्हणजे मधुघट आपल्या सगळ्यांच्या मनातले, रसिकांच्या मनातले मधुघट त्यांच्या कवितांच्या स्मृतीने शिगोशीत भरलेलेच आहेत आणि म्हणून तर आपण इथे आवर्जून उपस्थित आहोत. मला या कार्यक्रमात सहभागी होता आलं याचा आनंद वाटतो आणि याबद्दल मी या सगळ्या कुटुंबीय मंडळींना खूप धन्यवाद देते आणि मुळात पहिल्यांदा भारा तांबे यांना आदरांजली व्यक्त करते. कवी हा काव्य परंपरेशी, भाषेशी एकजीव झालेला असतो आणि त्याचं वेगळेपण काय, म्हणजे काय सुरुवात करायची असं मला प्रश्न पडला आणि मला त्याच्या कविता वाचतानाच एक उत्तर मिळालं की ते सांगावं असं वाटतं. 50 वर्षापूर्वी मी भारा तांबे यांची कविता हे पुस्तक रुईया कॉलेजच्या सिनियरच्या विद्यार्थ्यांना शिकवलं 50 वर्षापूर्वी. त्यानंतर मी पुन्हा काही दिवसांपूर्वी हे पुस्तक पुन्हा काढलं आणि दरम्यानच्या काळात माझंही वाचन वाढल्यामुळे मला ते थोडं अधिक उलगडलं. पण असं वाटतं की याची गोडी अजूनही अवीटच आहे. तेव्हा हा एक योग आला आणि त्यातली एक कविता असं वाटलं की खरंच हा कवी किती भविष्यवेत्ता किंवा द्रष्टा आहे. त्यांनी एक कविता आपल्यासाठी लिहिली आहे, खरंच अगदी आपल्यासाठी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. नीरजाताई, मी मध्य प्रदेशचा आहे आणि ग्वाल्हेरचा आहे. असो, प्रथम श्रीजी तांबे आणि त्यांचे कुटुंबीय यांचे मी मनापासून अत्यंत आभार मानतो आहे की भारा तांबे या ईश्वरीय कवित्वाचा आज तुम्ही तुमच्या कुटुंबातर्फे जो एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल तुमचे मी मनस्वी आभार मानतो. आपल्या पूर्वजांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही अत्यंत मोठी गोष्ट असते आणि कृतज्ञता हा अत्यंत सर्वात मोठा सद्गुण आहे आणि तो आपल्याकडे आहे आणि तो सर्वांच्यात असावा अशी एक इच्छा मी प्रदर्शित करतो. निलिमाताईंनी आज समग्र भारा तांबे आपल्या शब्दातून तुमच्या पुढे व्यक्त केलेले आहेत. भारा तांबे म्हणजे भारावून टाकणारे व्यक्तिमत्व, सर्वसामान्याला भारावून टाकणारे व्यक्तिमत्व. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. या संस्थेचे अध्यक्ष आहेत प्रतापराव पवार, उपाध्यक्ष आहेत सुमनताई किर्लोस्कर आणि सुनीता कल्याणी आणि बाकीचे ट्रस्टी आहेत. त्याच्यामध्ये माधव गाडीळ आहेत, विजय केळकर आहेत, बापू महाजन आहेत. म्हणजे पुण्यातले वृक्षांच्यावर, निसर्गावर प्रेम करणारे सगळे मंडळी आहेत.
आणि विशेष असं की ही 40 एकराची बाग, याला आम्हाला पुष्कळ खर्च येतो. ते सरकारकडनं 1 रुपया आम्हाला मिळत नाही. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडनं मिळत नाही, कॉर्पोरेशनकडनं मिळत नाही, कॅन्टोन्मेंटकडनं मिळत नाही किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मिळत नाही. आणि आम्ही आमच्या ताकदीवर आणि लोकांच्या सहभागावर ही बाग आम्ही चालवलेली असते. आणि त्या बागेमध्ये पुष्कळ उपक्रम होतात, त्याबद्दल मी आता जास्त बोलणार नाही. परंतु दरवर्षी आम्ही पुष्प प्रदर्शन घेतो आणि हे या पश्चिम भारतातलं सगळ्यात मोठं प्रदर्शन असतं आणि ते जानेवारीच्या शेवटी साधारणपणे आम्ही घेतो. 26 जानेवारीला लागून असं घेतो. त्याप्रमाणे यावेळेस देखील 24, 25, 26 आणि 27 या 4 दिवसामध्ये हे प्रदर्शन आहे. प्रदर्शनाचं उद्घाटन दिवसे आता ते एक कलेक्टर होते, आता दुसऱ्या पोस्टवर आहेत, ते आहेत. आणि बक्षीस समारंभ 27 तारखेला संध्याकाळी आमच्या संस्थेच्या उपाध्यक्ष सुनीता कल्याणी यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये पुष्कळ प्रकारची फुलं मांडलेली असतात, रचना केलेल्या असतात आणि फुलांचे आणखीन कॉम्पिटिशन देखील घेतल्या जातात. त्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यामुळं या प्रदर्शनामध्ये केवळ पुण्यातले नव्हे तर महाराष्ट्रातले सगळे लोक येतात पाहायला. एवढंच नव्हे तर दूरवरनं कर्नाटकमधनं म्हणजे हैदराबाद किंवा बेंगलोर ह्या भागातनं लोक येतात आणि उत्तरेकडनं देखील बरेचसे लोक येतात. त्याशिवाय ह्या प्रदर्शनामध्ये पुष्कळ गोष्टी आम्ही मांडलेल्या असतात. त्याच्याबद्दल जास्त बरोबर मॅडम सांगतीलच. परंतु त्या निमित्तानं निसर्गावर किंवा बाग बगीच्यावर प्रेम करणारी मंडळी इथे येत असल्यामुळं त्यांना उपलब्ध व्हाव्यात म्हणून गोष्टीही ठेवण्यासाठी स्टॉल मांडलेले असतात. त्यामध्ये नाना तऱ्हेची रोपं विकत मिळतात. ती रोपं वाढवण्याकरता लागणारे औषधं वगैरे लागतात. म्हणजे रोग प्रतिबंधक असतील किंवा कीटक प्रतिबंधक असतील, ती औषधंही तिथे विकण्याची व्यवस्था केलेली आहे. असे जवळजवळ 50-60 स्टॉल्स तिथे असतात. त्यानंतर त्या 4 दिवसामध्ये लोक केवळ ते प्रदर्शनच पाहतात हे तर आहेच, परंतु बागेचा देखील तो अनुभव घेत असतात आणि दिवसभर थांबणारी मुलं वगैरे असतात. तर मुलांच्या करमणुकीकरता आम्ही काही खेळ वगैरे घेतो तिथे. मुलांच्या करमणुकीकरता जादूचे प्रयोग दाखवतो किंवा काही दुसरी गाणी म्हटलेले लोक असतात आणि त्यांची करमणूक करण्याकरता पुष्कळ गोष्टी केलेल्या असतात. लंडन येथील एका मुलाखतीमध्ये सावरकरांच्या संदर्भामध्ये राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या विरोधामध्ये पुणे येथील मेहरबान कोर्टामध्ये जो एक खासगी दावा दाखल केलेला होता, आज 10 तारखेला त्याची तारीख होती आणि या तारखेला आदरणीय आमचे नेते खासदार राहुल गांधी यांनी कोर्टाला विनंती केली होती की लोकांना त्रास होऊ नये, लॉ अँड ऑर्डर हे होऊ नये आणि कोर्टातलं कामकाज विस्कळीत होऊ नये दुसऱ्या लोकांच्या ह्याच्यामुळं, तर मला व्हीसीवरती अपियर होण्याची परवानगी मिळावी. आदरणीय नेते राहुल गांधी यांची विनंती मेहरबान कोर्टाने मान्य केली आणि आज दुपारी ते व्हीसीच्या माध्यमातून कोर्टापुढे हजर उपस्थित राहिले आणि कोर्टाने त्यांना पुढच्या तारखेला सुद्धा म्हणजे जोपर्यंत ही केस चालू आहे तोपर्यंत त्यांना अनुपस्थित राहण्याची परवानगी दिली आणि 25,000 रुपयाचा जामीन त्या ठिकाणी मंजूर केला. हा जामीन मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी म्हणून त्या ठिकाणी जामीन राहिलो आणि आज मेहरबान कोर्टाने पुढची तारीख ही 18 फेब्रुवारी ठेवलेली आहे. गुड आफ्टरनून. मी डीएस प्रायमरीची मुख्याध्यापिका मिसेस अर्चना धनवडे. आपल्याकडे जो इव्हेंट आहे त्याच्यामध्ये 1200 मुलं 1ली ते 4थी ह्या वर्गाची, त्याचप्रमाणे आपले 60 पालक आहेत, जे ढोल ताशाचं पथक आहे, 70 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्याच्यामध्ये आहेत. असा अख्खा इव्हेंट म्हणून 1300
50 टोटल आपले लोक त्याच्यामध्ये अटेम्प्ट करणार आहे वर्ल्ड रेकॉर्डसाठी. त्यासाठी मी आमच्या मुलांना आणि शिक्षकांना आणि पालकांना शुभेच्छा देऊ इच्छिते. थँक्यू. नडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या DS प्रायमरी विभागातील क्रीडा शिक्षिका. आम्ही 18 जानेवारी 2025 रोजी मॅट टू माइंड हा प्रोजेक्ट घेऊन आलेला आहोत. या ठिकाणी आमच्या DS प्रायमरी विभागातील 1200 विद्यार्थी एकत्रित येऊन योगावर कार्यक्रम सादर करणार आहोत. यामध्ये एंटरटेनमेंट, म्युझिक, योगा याचं कॉम्बिनेशन असणार आहे. गेले 2 वर्ष जे शाळेमध्ये आम्ही ऍक्टिव्हिटी चालू केलेली आहे त्या सगळ्याचा विचार करून यावर्षी वेगळं काय करून दाखवता येईल क्रीडा क्षेत्रात, यासाठी हे उचललेलं पाऊल आहे आमच्याकडून. क्रीडा क्षेत्रामध्ये योगा हा विषय घेऊन पुरातन काळापासून ते आधुनिक योगापर्यंत आपण कशा पद्धतीने योगाचा अभ्यास करून प्रेझेंट करू शकतो हा विचार मनात आणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, सुदृढतेसाठी आणि शक्तिशाली भारत घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे प्रयत्न आमचे अखंड चालू राहणार आहेत. या ठिकाणी आम्ही कुठेही थांबणार नाही आहोत. आम्हाला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असताना या ज्ञान मंदिरामध्ये आम्हाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हा त्रिवेणी संगम एकत्रित येऊन आम्हाला पुढे जाऊन काम करायचं आहे आणि यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. सो हे आमचं पहिलं पाऊल आहे जे आम्ही या ठिकाणी उचललेलं आहे. म्हणून हा प्रोग्राम या ठिकाणी करत आहोत.